नमस्कार. मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे काल वन पोस्ट वन पॉईंट, एक पद एक बिंदू याबद्दल युवा विद्यार्थी असोसिएशनने सर्वप्रथम भूमिका घेतली आणि त्यावेळी प्रचंड विरोध होत होता. आणि अशा स्थितीत सर्व घटकांना न्याय देणे हे फक्त यूट्यूबवरती किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती वल्गना न करता कृतीयुक्त याच्यावर काय करता येईल ही युवा विद्यार्थी असोसिएशनच्या प्रत्येक कामातून, यशस्वी लढ्यातून, मैदानावरती प्रत्यक्ष आपण कार्यरत असल्याने सुरुवात केली ती निवेदनाच्या माध्यमातून. त्यानंतर सुरुवातीला टेट अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रारंभीच आपण 2025च्या भरतीमध्ये 2022मध्ये जो झालेला अन्याय आहे तो अन्याय होऊ नये, त्या अन्यायाची पुनरावृत्ती होऊ नये ही बाब हेरून निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली. त्यानंतर सर्वप्रथम शिक्षक भरती 2025च्या इतिहासातील पहिले आंदोलन 28-29 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई आझाद मैदानावरती आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, पाठिंब्याने शेल डे असता त्यामध्ये आपण एक प्रामुख्याने मागणी लावून धरली आणि त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत मग नागपूर लढा असेल, वेळोवेळी मंत्रालय स्तरावर हा पाठपुरावा असेल, त्यासोबत पुणे आयुक्तालय स्तरावर पाठपुरावा असेल, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा पाठपुरावा पूर्णत्वास जाऊन काल शासन निर्णय जारी झाला आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेवटी एक पद एक बिंदू म्हणजेच शेवटच्या घटकाला, शेवटच्या बांधवाला न्याय मिळेल ह्या अपेक्षेनं ह्या आश्वासनाची आणि त्या मागणीची पूर्तता करण्यात आली. त्याबद्दल या प्रक्रियेत पाठिंबा देणाऱ्या, या प्रक्रियेत आंदोलनात सहभागी असणाऱ्या, या प्रक्रियेत निवेदनाच्या माध्यमातून वेळोवेळी अगदी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्यापर्यंत निवेदनाच्या माध्यमातून ही मागणीची माहिती पोहोचवणाऱ्या सर्वांपर्यंत आपण ही मागणी लावून धरली आणि त्या माध्यमातून आपण यशस्वी झालो. या सर्व प्रक्रियेत सहकार्य, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे प्रथमतः अभिनंदन व मनस्वी आभार. यापुढे आपल्याला प्रत्येक अन्यायावरती, प्रत्येक लढ्यावरती लढायचे. तर सर्वात महत्त्वाची बाब, हा निर्णय सुखावणारा असला तरी दुसरा निर्णय मोठ्या प्रमाणावर अन्यायकारक ठरणारा म्हणजेच पसंतीक्रम हे मर्यादित प्रमाणावर आले, 50 प्रेफरन्स. तर ह्या माध्यमातून मित्रांनो दुसरी बाब, आता तुम्ही एक आपली टीम रात्री आपण चर्चा केली, लाईव्हच्या माध्यमातून ती घाईत केली, प्रत्येकाचे अनेकांचे अगणित कॉल्स, मेसेज ह्या माध्यमातून सर्वांनी भेट येऊन आजही शैक्षणिक संकुलात आहे, आजही अनेक विद्यार्थ्यांनी इथं बोलवलं होतं, आपल्या सगळ्यांशी चर्चा केली आहे. तर अनेकांचं म्हणणं आहे की हाय स्कोरवाला स्वतंत्र म्हणजे स्वजिल्ह्यात सोबतच होम ग्राउंडला प्रेफरन्स दिल्यानंतर त्याच्या खाली असलेल्या अभियोग्यताधारकांनी वर अन्याय आहे आणि अशा स्थितीत त्याला ती संधी मिळणार नाही आहे, परिणामी त्याच्यावर अन्याय होईल. दुसरी बाब, या सर्व बाबींना हेरून आज आपली टीम मुंबई मंत्रालय येथे, मुंबईची टीम आणि शिक्षण आयुक्त कार्यालयात दोन्ही टीम पाठवल्या आहेत. अशा स्थितीत आपण निवेदनाच्या माध्यमातून त्यावरती तर आवाज उठवला आहे. परंतु दुसरी बाब मला एक प्रामुख्याने तुम्हाला सांगायची, मी तो निर्णय आल्यानंतर केलेला अभ्यास सन 2022-2017 या काळातील तुम्ही जर याद्या तपासल्या आणि डाउनलोड केल्या तर ती तुम्हाला निदर्शनास येईल की सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं 9पर्यंत बऱ्याच बांधवांना न्याय मिळाला आणि नियुक्ती मिळाली. तर दुसरी बाब, संस्थेवरती मात्र अनेक बांधवांना 92, 97 अशा प्रमाणावरती थोडंसं स्ट्रेंथ वाढत गेली आहे. तर अशा स्थितीत सगळ्यांचा सुवर्णमध्ये जर काढला तर एक 300 ते 400 पूर्वीप्रमाणे जी प्रचलित नियमाप्रमाणे जे प्रेफरन्स होते, पसंतीक्रम होते, तर त्याप्रमाणे जर घ्यायचं म्हणलं तर एक पद एक बिंदू हे तत्कालीन भरतीमध्ये नसल्यामुळं आपल्याला जास्त प्रेफरन्सवरती आपलं निवड प्रक्रिया जात होती. परंतु आता त्या पद्धतीने होणार नाही. या भरतीमध्ये एक पद एक बिंदू ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याने आपली निवड प्रक्रिया ही अगदी कमी पसंतीक्रमावर होऊ शकते, ही त्यातून तुम्हाला लक्षात येईल. दुसरी बाब म्हणजे तुम्ही सर्व याद्या तपासल्यानंतर अगदी कमी पसंतीक्रमावरतीच बऱ्याच उमेदवारांना न्याय मिळाला आहे, ही बाब तुम्हाला प्रामुख्याने निदर्शनास बघायला मिळेल. दुसरी बाब सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण यातला सगळ्यांचा सुवर्णमध्ये म्हणजे 100 तरी प्रेफरन्स किमान यायला हवे. म्हणजे जे अनेक वर्षापासून पदवी प्राप्त करून शिक्षक बनण्याचं स्वप्न ज्यांचं आहे आणि जास्तीत जास्त आपण प्रिपरेशनच्या माध्यमातून ज्या परीक्षा क्रॅक केल्यात, जो संघर्ष केला आहे, ते संघर्ष करणाऱ्यांचा जो रेशो आहे जवळपास त्या क्राऊडला तरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे तरी स्वप्न पूर्णत्वास गेले पाहिजे. या बाबीला सर्व बाबींचा अभ्यास करता सर्व बाजूंचा आपण
एक कानोसा घेतला असता तर एक लक्षात आले की आपण 100 तरी प्रिफरन्स यायला पाहिजे. तर ही बाब हेरून आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मंत्रालय स्तरावर व आयुक्तालय स्तरावर अशाच ठिकाणी पाठपुराव्याला सुरुवात केली आहे. आणि आपल्या सर्वांचे अभिप्राय ह्याही माध्यमातून मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळतीलच. याबाबत तुम्हाला जर काही वाटत असेल तर ते आपण सांगू शकता. दुसरी बाब म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे. आता मी नवीन दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यावर तर सविस्तर बोलणारच आहे. जाहिरातीसाठी स्वतंत्रपणे टॅब आता लवकरच ओपन होईल. आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी चर्चाही झाली तर त्यांचं अभिनंदन केले की आमच्या पाठपुराव्याला तुम्ही कुठेतरी आपण घेतलेला पाठपुरावा हा प्रामाणिकता असल्याने यशस्वी होतोच, परंतु वारंवार पाठपुरावा केला. अधिकाऱ्यांनी आपली बाब समजून घेतली आणि भरती प्रक्रिया कुठेतरी मागची 2022ची मध्यंतरी आल्यामुळे कुठल्याही भरती प्रक्रियेचा नियम बदलणे शक्य नव्हते. त्यामुळे एक पद एक बिंदू ही संकल्पना मागच्या वेळी घेता आली नाही, पण यावेळी आपण सुरुवातीपासूनच लावून धरली होती. त्यामुळे आपण आता भरतीच्या प्रारंभीच यात यशस्वी झालो. त्याप्रमाणे हा अन्यायकारक निर्णय अनेकांचे पॅनिक होत आहेत. अनेकांनी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खूप अभ्यासाअंती परिश्रम घेतले, तर त्याअंती मर्यादित पसंतीक्रम हे खरोखरच अन्याय आहे. तर त्याला कुठेतरी वाढ देण्यात यावी. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं समजलं की त्यांनी तर 30चाच प्रस्ताव आला होता संबंधित आयुक्त कार्यालय विभागाकडून, परंतु आपण सगळ्यांचा विचार करता 50वर गेलो. तर माझी एक विनंती आहे, अशी विनंती आपण त्यांना केली की एक 100पर्यंत तरी निदान देण्यात यावे. तर आपली मागणी तर पूर्वीप्रमाणे आपण निवेदनात देताना मागणी ही आपली पूर्वीप्रमाणेच आहे. तेव्हाच ते कुठेतरी एक सुवर्णमध्ये काढून मधला मार्ग म्हणून 100-200वर येतील. तर अशा स्थितीत एक 400 जेपर्यंत होती पहिली, तर ती 400 टाईम आऊट होत होता, वेळ कालमर्यादा होती त्यासाठी. तर त्यावरती जाऊ नये, कारण एक पद एक बिंदू असल्याने आता आपणही थोडंसं प्रशासन योग्य पद्धतीने प्रत्येक निर्णयावर काटेकोरपणे काम करत आहे. प्रशासनालाही सहकार्य केलं पाहिजे. या भूमिकेतून एक तुमच्यावर अन्याय होऊ नये ही सर्वप्रथम माझी युवा विद्यार्थी असोसिएशनची भूमिका आहे. ही संघटना, मी आणि युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम ही सर्व अभियोग्यताधारकांसाठीच कार्यरत आहे. त्यामुळं माझी एक आग्रही भूमिका आणि प्रामुख्याने आक्रमक असेल. मग त्यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरती लढायची काम पडलं तरी बेहतर. तर त्यासाठी सांगतोय की मी पसंतीक्रम वाढवण्यासाठी आपण आपली भूमिका ठाम आहे. त्यासाठी कुणी पॅनिक होऊ नका. फक्त तुमचे अभिप्राय या कमेंटच्या माध्यमातून कळवा. लवकरच न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई याबाबत संघटनेची भूमिका आणि निर्णय आपण घेतलेले जे काही अंतिम निर्णय असतील ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, व्हॉट्सअप, टेलिग्रामच्या माध्यमातून कळवणारच आहोत. आज शक्य झाल्यास टेलिग्रामच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं प्रत्यक्ष एक ऑनलाईन मीटिंग प्लॅटफॉर्मचं आयोजन करणार आहोत. त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जॉईन व्हा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि दुसरी बाब, आपले युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम समाज कल्याण, आदिवासी विकास, ग्रामविकास आणि नगर विकास, खाजगी शैक्षणिक संस्था यावरती आपण पाठपुराव्यासाठी काल तब्बल 5 जिल्ह्यामध्ये टीम कार्यरत होत्या. संभाजीनगर असेल, सांगली असेल, अकोला असेल, नाशिकमध्ये राज्यातील कोर टीमची अर्धी टीम आणि नाशिकमधील स्थानिक बांधव या सर्वांनी पाठपुरावा केला. मी स्वतः नांदेडमध्ये काही खाजगी शैक्षणिक संस्थांना पाठपुरावा केला. अशाच पद्धतीने सर्व जिल्ह्यातील टीम ज्या पद्धतीने 2 महिन्यात आपण पाठपुरावा केला त्याच पद्धतीने पुन्हा कार्यरत झाल्यात. प्रत्येक ठिकाणी 15 मार्च संच मान्यता ही अंतिम तारीख होती. त्याप्रमाणे पुन्हा जे आपण 28 ते 29 जिल्ह्यात RTIच्या माध्यमातून रिक्त पदांचा अहवाल घेतला होता त्याच पद्धतीने पुन्हा सर्व जिल्ह्यात आपली टीम कार्यरत आहे. तुम्हाला विनंती आहे, अनेक बांधव शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उदासीनता आहे. अनेक बांधवांनी त्या स्थानिक स्तरावरती आपापल्या जिल्हा टीमला कार्यरत व्हा. म्हणजेच तुमच्या परिसरात असलेल्या अगदी पंचायत समितीपासून नगरपालिका असेल, नगर परिषद, नगरपंचायत, तुमच्या भागात प्रकल्प कार्यालय जे की 4 ATC आदिवासी, अपर आदिवासी विभागीय कार्यालयाअंतर्गत चालवण्यात येणारे राज्यातील 29 प्रकल्प जे की तुमच्या भागात कदाचित असतील तिथेही पाठपुरावा होऊ शकतो. राज्यामध्ये 17,000 खाजगी शैक्षणिक अनुदानित संस्था आहेत, त्यावरती सुद्धा पाठपुरावा होऊ शकतो. दुसरी बाब म्हणजे 29 महानगरपालिका आहे, त्यावरती सुद्धा पाठपुरावा होऊ शकतो. राज्यातील 34 जिल्हा परिषद आहेत. अशा ठिकाणी विविध माध्यमातून आपल्याला रिक्त पदांसाठी जास्त पाठपुरावा करायचा आहे. तो पाठपुरावा करण्यासाठी आपण सर्वजण ताकदीने लढलो तर प्रत्येकाला न्याय देण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन कालही सक्षम होती, आजही आहे, उद्याही राहणार. तर या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषय असो. तोपर्यंत धन्यवाद.